थापाड्याला जबरदस्त थप्पड. अकबर बिरबल. छान छान कथा. थापामिया नावाचा एक इसम अधूनमधून बादशहाकडे येई. त्याला वाटेल तशा थापा मारी आणि प्रत्येक वेळी त्याच्याकडून काही ना काही पैसे घेऊन जाई. आपण बेगम साहेबांचे दूरचे नातेवाईक आहोत असे तो सांगत असल्याने बादशहा त्याचा त्रास निमूटपणे सहन करी. एकदा बादशहा व बिरबल बोलत बसले असता थापामिया तेथे टपकला आणि बादशहाला म्हणाला, काय सांगू जहांपनाह, आपल्याला काल मी जो अजब प्रकार पाहिला त्याला तोड नाही. एका गलेलठ्ठ मेंढ्याने गावात शिरलेल्या एका वाघाचा डावा कान तोंडात घट्ट पकडून व त्याला ओढत बाहेर नेऊन अखेर पिटाळून लावले. यावर बिरबल त्या थापामियाला म्हणाला, मिया जान, काही वर्षापूर्वी मी जी अजब घटना पाहिली तिच्यापुढे तुम्ही पाहिलेली घटना काहीच नाही. एक कुंभार त्याच्या गाढवाला आंघोळ घालण्यासाठी त्याच्यासह यमुनाकाठी गेला. यमुनाकाठच्या उथळ पाण्यात तो त्या गाढवाचे अंग धुवू लागला असता तिथे एक सुसर आली व त्या कुंभाराचा पाय जबड्यात पकडून त्याला खोल पाण्यात घेऊन जाऊ लागली. तेवढ्यात त्या कुंभाराने त्या गाढवाचे शेपूट घट्ट पकडल्यामुळे त्या कुंभारासंगे ते गाढवही यमुनेच्या डोहाच्या तळाशी गेली. तळाशी गेल्यावर त्या सुसरीने त्या कुंभाराचे नुसते शिरच खाल्ले, तर त्या गाढवाचे केवळ धडच खाऊन खलास केले. थोड्याच वेळात त्या कुंभाराचे धड व त्या गाढवाचे मस्तक फुगून यमुनेच्या पृष्ठभागावर तरंगू लागले. तो भयंकर प्रकार मी यमुना काठच्या एका झाडावर बसून धडधडत्या छातीने बघत होतो. त्याच वेळी एक तेजपुंज योगी तिथे आला. त्याने यमुनेच्या पृष्ठभागावर तरंगणारे ते कुंभाराचे धड व गाढवाचे मस्तक जोडले. त्यापासून एका मजेशीर जिवंत प्राण्याला निर्माण केले. लगेच तो जिवंत पण चमत्कारिक प्राणी त्या योग्यापाशी गेला व हात जोडून त्याला म्हणाला, योगीराजे, गाढवाचे शिर व माणसाचे शरीर असलेल्या माझ्या या जगात सर्वजण तिंगलटावळी करतील, तेव्हा एक गोष्ट करा. तुम्ही ह्या मस्तकात गाढवाचा मेंदू जरी राहू दिला तरी चालेल, पण हे मस्तक माणसाच्या मस्तकासारखे दिसेल असे करा. त्या योग्याने त्या प्राण्याचे ते म्हणणे मान्य केले व त्याचे मस्तक बाहेरून तरी माणसाच्या मस्तकासारखे दिसेल असे केले. त्या योग्याने आपल्या इच्छेनुसार करताच तो प्राणी त्याचे आभार मानू लागला असता तो योगी त्याला म्हणाला, काय म्हणाला, वत्सा, जा आता इथून. लवकरच तुझी व एका बाईलवेड्या बादशहाची भेट होईल आणि तू त्याला त्याच्या बेगमचे नातेवाईक असल्याचे सांगितलेस की तो तुझ्या वाटेल त्या थापा सहन करेल, तुला वेळोवेळी पैसे देईल व अशा तऱ्हेने त्याच्या जीवावर तू मजेत दिवस घालवशील. बिरबलाने सांगितलेली ही अजब कथा ऐकून थापामिया जो तिथून निघून गेला तो पुन्हा कधी बादशहाकडे फिरकलाच नाही.